आता लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची बँक खाती काढून त्याचा वापर अवैध कामांसाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर व्यापारासाठी या खात्यांचा वापर केल्याचं पोलीस तपासात समोर आलं। आतापर्यंत 1000 बँक खाती काढण्यात आली असून यातील 100 कोटींचा अपहार झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी मुंबईच्या जुहू पोलिसांनी संबंधित टोळक्याचा पर्दाफाश केलाय। खातं काढण्यासाठी लाडक्या बहिणींना प्रत्येक खात्यामागे 1000 रुपये दिले जात असल्याचे समोर आले। या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी अविनाश कांबळेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। तसंच लोकांची खाती उघडणारा रितेश जोशी फरार आहे। त्याची पत्नी आणि मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली। तर लाडक्या बहिणींच्या खात्यांचा कसा गैरवापर केला जातोय ते जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेच्या नावे महिलांची खाती काढण्यात आली। अविनाश कांबळे नावाच्या व्यक्तीने रितेश जोशीला खाती काढण्याचं काम केलं। खाती काढण्यासाठी पॅन कार्ड ऐवजी फॉर्म 60 चा वापर करण्यात आला।